तर विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपणा सर्वांचं या ऑनलाईन लर्निंग क्लासरूममध्ये स्वागत आहे. मागच्या पिरियडला आपण जी माहिती बघितली होती ती म्हणजे डिफरंट टाईप ऑफ कन्सेप्ट शिकलो आपण. पहिल्यांदा शिकलो आपण सेंट्रल डोग्मा, ट्रिपलेट कोडॉन, ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, ह्या सगळ्या कन्सेप्ट खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्यामध्ये त्याची सेंट्रल जी आयडिया आहे हे तुम्हाला मागे मी दिलेली होती. नाव इन दिस पिरियड आपण त्या पुढचा भाग बघणार आहोत. आता तुम्ही सर्वांनी जे मागच्या पिरियडला म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला जे जे सांगितलं गेलं या पाठामधलं व्हिडिओ पिरियडमध्ये सगळ्यांनी याचं बारकाईने अवलोकन करा आणि यावरचे जास्तीत जास्त प्रश्न तयार करा, याचे ॲन्सर तयार करा आणि त्या टॉपिकवर तुम्हाला कुठल्याही प्रकारचे समजा तुम्हाला प्रश्न जर भेटले सापडले, कुठलीही समजा गाईड असेल चालेल, हरकत नाही. फक्त गाईडमध्ये तुम्हाला प्रश्न पाहू शकता, उत्तर पाहायचे नाही, उत्तर आपण स्वतः बनवायचे. तर तुम्ही ते प्रश्न तुम्ही टाकू शकता, विचारू शकता आणि आपलं नॉलेज समृद्ध करू शकता. ठीक आहे, हे खूप महत्त्वाचा भाग आहे. यामध्ये सगळ्या कन्सेप्ट अगदी सिंपल होत्या, त्यामध्ये खूप काही काठीण्य अजिबात नव्हतं. फक्त हे पक्क माहीत ठेवा, ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय, ट्रान्सलेशन म्हणजे काय, ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, सेंट्रल डोग्मा म्हणजे काय आणि ट्रिपलेट कोडॉन ह्या विसरता कामा नये. यांचा बिलकुल पक्का करून टाकायचं, पाठ करायची गरज नाही, समजून घ्यायचं. ठीक आहे, आता याच्यावर पुन्हा डबल मी फोकस करणार नाही कारण ते मागच्या पिरियडला आपलं झालेलं होतं. यानंतर पुढचा भाग जो आपला आहे तो पाहणार आहोत आपण, तो म्हणजे रायबोझोम्स. बघितलं आपण RNA म्हणजे रायबोझोमल RNA कॅरी रायबोझोम्स. आता हे रायबोझोम्स, देर आर मेनी चेन्स ऑफ रायबोझोम्स, नंबर ऑफ चेन्स ऑफ रायबोझोम्स अँड चेन्स ऑफ रायबोझोम्स दे कॅरी रायबोझोम्स. तिथं काय असते, रायबोझोम्स असते त्या चेनवर. आता हे रायबोझोम्स, मेनी रायबोझोम्स फ्रॉम डिफरंट चेन्स दे वर्क टुगेदर, ते एकत्र काम करतात. अँड तुम्हाला माहीतच आहे त्यांचं काम कोणतं आहे. फर्स्ट ऑफ ऑल रायबोझोम्स वर्क टुगेदर अँड दे फॉर्म सिम्पल प्रोटीन्स. यांचं काय बनते, सिम्पल प्रोटीन. मागेच पाहिलं आपण रायबोझोमचं काम कोणतं आहे, टू सिंथेसिस प्रोटीन. कोणतं काम आहे, टू सिंथेसाइज प्रोटीन, प्रोटीन तयार करणे हे काम आहे. सो रायबोझोम्स ऑफ डिफरंट रायबोझोमल चेन्स वर्क टुगेदर अँड फॉर्म प्रोड्यूस म्हणून आपण सिंपल प्रोटीन्स. आता एकदा सिंपल प्रोटीन्स बनले की सिंपल प्रोटीन्स देन अगेन वर्क टुगेदर अँड दे फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन्स. अशा प्रकारे प्रोटीन्सची निर्मिती होते. याला म्हणतो आपण प्रोटीन सिंथेसिस. ॲक्च्युअली काम कोणाचं आहे, रायबोझोमचं काम आहे. ठीक आहे, आपण शिकलो मग बघा काय शिकलो आपण की सेंट्रल डोग्मा. आपण काय शिकलो, DNA सिंथेसिस प्रोटीन, DNA सिंथेसाइज म्हणू आपण. सिंथेसाइज म्हणजे प्रोड्यूस प्रोटीन्स. ते कसं होते, हे असं होते फ्रॉम mRNA. देर आर रायबोझोम्स, रायबोझोम्स वर्क टुगेदर, they produce simple protein and simple proteins again work together and form complex proteins. याला म्हणतो आपण प्रोटीन सिंथेसिस. हे काम कोणाचं आहे, रोल ऑफ रायबोझोम्स. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आपल्या शरीरामध्ये हे जे प्रोटीन्स आहेत त्यांचं काय कार्य आहे, कोणतं काम आहे प्रोटीनचं. प्रोटीन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज प्रोटीन्स आर ऑफ डिफरंट टाइप्स. एन्झायमॅटिक प्रोटीन्स, प्रोटेक्टिव्ह प्रोटीन्स, हार्मोनल प्रोटीन्स, तर बरेच प्रकार आहेत त्याचे. आपण ते इथं घ्यायची गरज नाही आहे. तुम्ही फक्त इतके माहिती ठेवायचे मध्ये की हे जे प्रोटीन्स आहेत, प्रोटीन्स कंट्रोल डिफरंट कॅरेक्टर्स ऑफ द लिव्हिंग बॉडी इन न्यू जनरेशन. तुमच्या बॉडीमध्ये जे प्रोटीन्स आहेत ते काय करतात, तुमचे डिफरंट कॅरेक्टर्स, कलर ऑफ द बॉडी, शेप ऑफ द ऑर्गन, कलर ऑफ द आईज, कलर ऑफ द हेअर्स, सगळे कॅरेक्टर्स दे आर कंट्रोल बाय द प्रोटीन्स. म्हणून म्हटलं तुमचे कॅरेक्टर आणि तुमच्या आई वडिलांचे कॅरेक्टर सेम कसे राहतात, कारण जीन्स कॅरी द कॅरेक्टर्स. कसे करतात जीन्स कॅरी, जीन्स प्रोड्यूस, बिकॉज जीन्स म्हणजे काय आहे, DNAचे पार्ट आहेत. ठीक आहे, आणि DNA काय असते त्याच्यामध्ये,
DNA produces RNA. RNA carries ribosomes. Ribosomes produce proteins and proteins produce characters. म्हणून म्हटलं आहे जीन्स कॅरी द कॅरेक्टर्स. जीन्स म्हणजेच DNA. जीन काय आहे? फ्रॅगमेंट ऑफ DNA याचा भाग आहे ना. म्हणून म्हटलं आहे जीन्स म्हणजे वडला पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे जीन्स येतात म्हणजे DNA येतात आणि DNA प्रोड्यूस करते प्रोटीन्स तुमच्या बॉडीमध्ये आल्यावर आणि म्हणून तुमचे कॅरेक्टर मग मॅच होतात तुमच्या आईवडिलाशी. सो युअर कॅरेक्टर मॅचेस युअर पॅरेंट्स. सो ओव्हरऑल अपिअरन्स ऑफ द ऑफस्प्रिंग बॉडी म्हणजे तुमची बॉडी इट इज लाईक युअर पॅरेंट्स. ते कोणामुळे? बिकॉज ऑफ द प्रोटीन्स. बिकॉज प्रोटीन कंट्रोल द कॅरेक्टर्स अँड अपिअरन्स ऑफ युअर बॉडी. ठीक आहे इथपर्यंत. आता बघूया आपण पुढचा मुद्दा जीन्स. जीन्स बघा कसे असतात. आता सम जीन्स पासेस टू न्यू जनरेशन फ्रॉम पॅरेंट्स विदाउट चेंज. म्हणजे कसे? जसेच्या तसे ट्रान्समिट होतात. सो दीज कॅरेक्टर्स आर लाईक द पॅरेंट कॅरेक्टर्स. मग हे जे कॅरेक्टर्स आहेत ऑफस्प्रिंगमधले ते कसे असतात? लाईक देअर पॅरेंट्स. बट सम जीन्स हॅव सम चेंजेस इन देम. कसे? Sometimes the nucleotides in the genes change. The position of the genes on DNA also change. मग सांगा वडिलांमध्ये जीनची न्यूक्लिओटाईड वेगळे, पॅरेंटमध्ये पोझिशन ऑफ जीन वेगळी आणि ऑफस्प्रिंगमध्ये अपत्यामध्ये काय झालं चेंज याच्यामध्ये की जीनची पोझिशन चेंज. पोझिशन ऑफ जीन चेंज. न्यूक्लिओटाईड ऑफ जीन्स ऑल्सो चेंज. आणि त्यामुळे मग हे जीन काय होतात? चेंज होतात. सो चेंजेस इन द जीन्स दॅट इज कॉल्ड ॲज म्युटेशन. याला काय नाव आहे? म्युटेशन. तुम्हाला कळलं? व्हाय द जीन्स आर चेंज्ड? बिकॉज द न्यूक्लिओटाईड. आता सगळेच काही जीन चेंज होत नाहीत. मी आता सांगितलं मला मी काय सांगितलं? सम जीन्स ट्रान्समिट टू न्यू जनरेशन विदाउट चेंज म्हणजे ते ट्रान्समिट ॲज इट इज. बट सम जीन्स काही जीन्समध्ये देअर आर चेंजेस. ते कसे होतात? चेंजेस इन द न्यूक्लिओटाईड ऑफ जीन्स. चेंजेस इन द पोझिशन ऑफ जीन्स. ठीक आहे. याच्यामुळे याला म्हणतो आपण देअर आर सडन चेंजेस इन द जीन्स. याला काय म्हणतो आपण? सडन चेंजेस इन द जीन्स. दॅट इज कॉल्ड ॲज म्युटेशन. तर सर्वांना कळलं असेल व्हॉट इज म्युटेशन ऑफ जीन. सडन चेंजेस इन द जीन्स, न्यूक्लिओटाईड अँड पोझिशन ऑफ द जीन दॅट इज कॉल्ड ॲज म्युटेशन. एका शब्दसंघात झाल्या तर सडन चेंजेस इन द जीन व्हेन दे ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. ठीक आहे. आता त्यानंतर पुढला भाग बघूया आपण. आता एक मुद्दा असा आहे की इफ द जीन्स म्युटेशन म्हणजे चेंजेस ऑफ द जीन इज माइल्ड. आता हे चेंज दोन प्रकारचे असतात. काही जीनमध्ये होतो चेंज पण तो माइल्ड असतो, अगदी थोडासा असतो. मायनर चेंज त्याला म्हणतो. मायनर चेंज इन द जीन इट कॉजेस नो प्रॉब्लेम. बट इफ द जीन्स हॅव मेजर चेंज, मेजर म्युटेशन झालं असेल तर मग मात्र जेनेटिक डिसऑर्डर होतात. काय होतात? जेनेटिक डिसऑर्डर. जीन्सचे आजार तयार होतात. ते कोणते आहेत? पुष्कळ आहेत. सिकल सेल ॲनिमिया तुम्ही काही नाव ऐकलं असेल आहे ना. त्यानंतर अल्बिनिझम. ठीक आहे. असे बरेचसे आजार आहेत. त्यानंतर इथे आपण जीन्स आत्तापर्यंत शिकलो आपण. DNA, RNA, जीन्स यांच्या डिफरंट टाईप ऑफ यांच्या कन्सेप्ट शिकलो आपण. ठीक आहे. तर तुम्हाला इतकंच कळलं पाहिजे जीन म्युटेशन काय आहे. त्याच्यानंतर म्युटेशन ऑफ जीन सांगितलं तुम्हाला. त्याच्या पहिल्यांदा रायबोझोम्सचं कार्य काय आहे, रोल काय आहे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आपला जो आहे तो म्हणजे आहे इव्हॉल्युशन. या पाठाचं नावच असं आहे हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन. तर पहिला भाग शिकलो आपण व्हॉट इज हेरिडिटी म्हणजे वडिलाकडून मुलाकडे म्हणजे फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन
genes how they transmit and how they bring the characters, हे शिकलो आपण. ठीक आहे. इथे त्यानंतर पुढला मुद्दा आहे इव्हॉल्युशन. इव्हॉल्युशन या पाठाचा नेक्स्ट टॉपिक आहे. पहिला होता हेरिडिटी, तो आपला झाला इथे. दुसरा आहे इव्हॉल्युशन. आता इव्हॉल्युशन कशाला म्हणायचं बघा. आता या पृथ्वीवर तुम्हाला जेवढे सजीव दिसत आहेत, ऑल द लिव्हिंग यू ऑब्झर्व्ड नाव ऑन दिस अर्थ, ऑल दे सडनली अपियर. सगळे ते एका वेळेस बनले का असे? नाही बनले. पहिल्यांदा काय झालं असेल? स्मॉल लिव्हिंग तयार झाला. फर्स्ट प्रोड्यूस स्मॉल लिव्हिंग, देन मेनी चेंजेस टेक्स प्लेस इन दॅट लिव्हिंग इयर आफ्टर इयर. आफ्टर मेनी इयर्स from the small living slightly big living was produced. From that big living again other living was produced after many changes. In this way this process went on many years and then developed new living. तुम्ही आम्ही जे दिसतो का नाही, हे याचं प्रोसेस आहे. दिस इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन. कसं घडलं हे? म्हणून त्याला म्हटलं बघा, स्लो चेंजेस टेक्स प्लेस इन द लिव्हिंग्स during many years. Slow changes, slow but gradual changes, म्हणजे वन आफ्टर अनादर. नंतर दुसरा, नंतर तिसरा चेंज होते की नाही. पहिला चेंज, दुसरा चेंज, तिसरा चेंज, याला म्हणतो आपण ग्रॅज्युअल चेंजेस, डेव्हलपिंग चेंजेस. चेंज झाला की तो डेव्हलप झाला. चेंज झाला की वेन देर इज ग्रॅज्युअल चेंज देर इज डेव्हलपमेंट. सो स्लो अँड ग्रॅज्युअल चेंजेस इन द लिव्हिंग्स ओव्हर लॉंग पिरियड. ओव्हर लॉंग पिरियड काय होतं त्याच्यामुळे? मग समजा आता चेंज होत गेला. पहिला लिव्हिंग खूपच वेगळा होता, अगदी सिम्पल होता. मग चेंज झाला, नेक्स्ट लिव्हिंग वॉज प्रोड्यूस, दुसरा लिव्हिंग बनला. तो कसा होता? डिफरंट होता. का बरं? कारण त्यामध्ये चेंज झालं. तिसरा लिव्हिंग आणखी डिफरंट, बिकॉज मेनी चेंज. चौथा आणखी डिफरंट. अशा प्रकारे आफ्टर मेनी चेंजेस इन मेनी जनरेशन, अशा पुष्कळ पिढ्या गेल्या. जो नवीन लिव्हिंग झालेला आहे, जो आपल्याला दिसत आहे आज, तो कसा आहे? अगदी न्यू लिव्हिंग आहे. आणि तो डिफरंट आहे. कोणापेक्षा? दॅन द ॲन्सेस्टर, जो होता पहिला लिव्हिंग. आता हे सगळं का बरं झालं? व्हाय द चेंजेस टेक्स प्लेस इन द लिव्हिंग? बिकॉज नेचर चेंज. नेचर का होतात? चेंजेस होतात. म्हणून लिव्हिंग ऑल्सो चेंज. आता तुम्ही मला सांगा, हत्याला म्हटलं एलिफंटला, इफ कॅन एलिफंट लिव्ह इन द वॉटर? राहील का? कॅन फिश लिव्ह इन द फॉरेस्ट? राहील का? का बरं राहणार नाही? बिकॉज चेंजेस आर डिफरंट. सो लिव्हिंग आर डिफरंट. ओके. सो दीज आर द चेंजेस इन द लिव्हिंग अँड बिकॉज ऑफ चेंजेस डिफरंट टाईप ऑफ चेंजेस आर देअर. सो डिफरंट टाईप ऑफ लिव्हिंग आर देअर ऑन दिस अर्थ. ओके. चला आता पुढे शिकूया आपण. या पृथ्वीवर मग सर्वांना कळलं असेल व्हॉट इज इव्हॉल्युशन. इट इज द स्लो अँड ग्रॅज्युअल चेंजेस इन द लिव्हिंग. याला असं म्हणू, इथं काय झालेलं आहे? प्रोग्रेस झालं. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंटल चेंजेस. काय म्हणतो आपण? प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंटल चेंजेस. दीज आर स्लो अँड ग्रॅज्युअल ओव्हर लॉंग पिरियड. किती पिरियड हा? 300 करोड, 300 crores years. टू फॉर्म न्यू लिव्हिंग. टू फॉर्म न्यू लिव्हिंग. कोणापासून? फ्रॉम द ॲन्सेस्टर, त्यांच्या जे पूर्वज आहे त्यापासून. म्हणजे म्हटलं आपण सिम्पल लिव्हिंग, त्यापासून कोणते बनले? हे डेव्हलप लिव्हिंग बनले. ओके. तर इव्हॉल्युशन दुसरं काहीच नाही. इट इज द प्रोसेस. इट इज द प्रोसेस. कोणती प्रोसेस आहे? प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंटल प्रोसेस हॅव्हिंग स्लो अँड ग्रॅज्युअल चेंजेस टू फॉर न्यू लिव्हिंग. कोणापासून? फ्रॉम द ॲन्सेस्टर. इट इज कॉल्ड ॲज इव्हॉल्युशन. हे जग जे सगळं तुम्हाला दिसते की नाही आता, सगळं यातूनच गेलेलं आहे चेंजेस. आता असं म्हटलं आहे की आपले पूर्वज कोण? माकड, मंकी. सेफ्टी गेली, काही चेंज झाली बॉडीमध्ये, मानव तयार झाला. आपण सेम आहो का आता? सेम नाही आहो ना. का बरं? बिकॉज वी हॅव मेनी चेंजेस अँड मंकीज हॅव सम चेंजेस लेस, सो दे आर मंकी. असेच बाकीचे स्नेक, दे हॅव सम चेंजेस स्लो, सम चेंजेस लेस. अशा प्रकारे मेनी चेंजेस, मोर प्रोग्रेसिव्ह चेंजेस,
सो मोस्ट डेव्हलप लिव्हिंग, लेस चेंजेस सो लेस डेव्हलप लिव्हिंग, अशा प्रकारे जगामध्ये तयार झालेले आहेत. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण बिगिनिंग ऑफ लाईफ ऑन द अर्थ. या पृथ्वीवर जीवनाची सुरुवात कशी झाली. आता काही धर्मग्रंथ असे म्हणतात की डायरेक्ट देवा निर्माण केल्या, त्यांचा भाग आहे सध्याचा असो. परंतु आपलं सायन्स काय म्हणतो, डिफरंट सायंटिस्ट दे हॅव रिकमेंडेड, दे हॅव गिवन different type of the theories for the beginning of the life on this earth, but some theories they have worldly accepted, जागतिक दृष्ट्या त्यांना स्वीकारल्या गेलेला आहे. बघूया आता आपण बिगिनिंग ऑफ लाईफ ऑन द अर्थ. या पृथ्वीवर असं म्हणूया आपण, या अवकाशामध्ये, या अनंत कोटी ब्रह्मांडात म्हटल्या गेलेलं आहे की अवकाशात म्हटलं, आपलं सायन्स त्याला म्हणतो स्पेस, सायन्स म्हणतो आपण त्याला स्पेस म्हणतो, युनिवर्स म्हणतो. ठीक आहे. या युनिवर्समध्ये ओन्ली आतापर्यंतच्या रिसर्चमध्ये फक्त अर्थ असा हा प्लॅनेट आहे जिथं लिव्हिंग सृष्टी आहे. पण ही निर्माण झाली कशी, सुरुवात झाली कशी, हाऊ द लाईफ बिगिन ऑन द अर्थ, फर्स्ट लाईफ तयार झाला कसा, तर बघूया आपण. हे खूप मजेदार गोष्ट आहे बरं का. बिफोर 3.5 बिलियन इयर्स ॲगो, इतक्या वर्षापूर्वी काय झालं, देर वॉज नो लिव्हिंग on this earth, only simple elements were in the ocean. कोणते एलिमेंट होते, हे नायट्रोजन, फॉस्फरस, कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, हे तुम्ही शिकले सायन्स फर्स्टमध्ये, स्कूल ऑफ एलिमेंटमध्ये नाही का, स्कूल ऑफ एलिमेंटमध्ये तुम्ही शिकले तेच एलिमेंट. तर ओनली सिम्पल एलिमेंट्स दे वेअर इन द ओशन, फक्त होते पाण्यामध्ये त्यावेळेला. मग काय झालं, from that these elements by the changes in the weather, in the climate, due to sunlight action म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, काय झालं, these simple elements work together, join together, react together and they form simple organic and inorganic compound. शिकलो आपण जसं C+O, C काय आहे एलिमेंट, O काय आहे एलिमेंट आहे ना, कार्बन ऑक्सिजन, वर्क टुगेदर, जॉईन टुगेदर, रिॲक्ट टुगेदर, काय बनते यांचं कार्बन डायऑक्साईड, H+O, H2+O2 काय बनते, वॉटर बनते. असेच सो धिस एलिमेंट रिॲक्ट टुगेदर, याचं काय बनलं मग सिम्पल कंपाऊंड, सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड किंवा सिम्पल इनऑर्गॅनिक कंपाऊंड. पहिले काय झालं, ओनली इन द ओशन देअर वेअर द सिम्पल एलिमेंट. पुढे काय झालं, ड्यू टू ॲटमॉस्फेरिक चेंजेस सिम्पल एलिमेंट रिॲक्ट अँड फॉर्म सिम्पल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड. मग आता फ्रॉम दिस अगेन ही प्रक्रिया सुरू होती, ही स्लो अँड कंटिन्युअस प्रोसेस. बघा आता इव्हॉल्युशन कशी प्रोसेस आहे, आता म्हटलं आपण स्लो प्रोसेस, ग्रॅज्युअल चेंजेस प्रोसेस, बट कंटिन्युअस प्रोसेस, थांबत नाही, अजूनही सुरूच आहे. मग काय पुढे झालं, फ्रॉम दिस सिम्पल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड, सिम्पल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड काय झालं, दे अगेन रिॲक्ट टुगेदर. सिम्पल ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड रिॲक्ट टुगेदर, जॉईन टुगेदर अँड फॉर्म कॉम्प्लेक्स कंपाऊंड. काय बनले यांचे कॉम्प्लेक्स कंपाऊंड. ते कोणते, जे आपल्या शरीरातल्या सेलमध्ये असतात. ते कोणते आहेत, प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड, ॲमिनो ॲसिड, डिफरंट कंपाऊंड्स दे वेअर फॉर्म. म्हणजे सेल कंपाऊंड, कंपाऊंड ऑफ द सेल दे वेअर प्रोड्यूस. कोणापासून, फ्रॉम द कॉम्प्लेक्स कंपाऊंड, यापासून बनले. पुढे मग इन दिस वे, मग आता काय झाले, कॉम्प्लेक्स कंपाऊंड बनले. कॉम्प्लेक्स कंपाऊंड फॉर्म द सेल. काय बनली याची, सेल. आणि सेल कशी होती, आता तुमच्या बॉडीमध्ये आहे अशी सेल होती का, नव्हती. दॅट वॉज सिम्पल प्रिमिटिव्ह सेल. सिम्पल प्रिमिटिव्ह म्हणजे अनडेव्हलप. जे शिकलो आपण नाही का, प्रोकॅरिओटिक सेल, ती सेल पहिल्यांदा बनली. कोणती बनली, प्रोकॅरिओटिक सेल, सिम्पल प्रिमिटिव्ह सेल बनली. मग दिस सेल्स डेव्हलप इनटू युकॅरिओटिक सेल. याचं काय म्हणलं मग, अगेन दिस सिम्पल सेल म्हणजे अनडेव्हलप सेल, दॅट डेव्हलप इनटू न्यू डेव्हलप सेल. आणि मग दिस सेल्स जे तयार झाल्या, दे इन्क्रीज इन नंबर, संख्या यांची एकदम वेगाने वाढली. रॅपिडली देअर नंबर इन्क्रीज. कोणते, फर्स्ट प्रोड्यूस सिम्पल सेल, सिम्पल चेंज इनटू
डेव्हलप सेल. नंबर ऑफ डेव्हलप सेल इन्क्रीज इन नंबर. त्यानंतर काय झालं मग, सो लिव्हिंग वॉज प्रोड्यूस्ड इन दिस वे. अशा प्रकारे पहिला लिव्हिंग तयार झाला, सिंपल सेलवाला. याचं बनलं दुसरा लिव्हिंग, डेव्हलप सेलवाला. मग अगेन चेंजेस टेक्स प्लेस, याचं बनलं मग डेव्हलप लिव्हिंग. मग पुढे काय झालं, आता बघा, सिंपल सेल नंतर बनली मग कॉम्प्लेक्स सेल, जे आता आपल्या बॉडीमध्ये असते. कॉम्प्लेक्स सेल्स नंबर इन्क्रीजेस, दिस सेल्स जॉईन टुगेदर, दे फॉर्म टिश्यू. मग टिश्यूवाला लिव्हिंग बनला. टिश्यू जॉईन टुगेदर, डिफरंट टाईप ऑफ टिश्यूज आर इन द बॉडी, ते जॉईन टुगेदर, याचं बनलं मग ऑर्गनवाला लिव्हिंग. डिफरंट ऑर्गन जॉईन टुगेदर, वर्क टुगेदर, याचं म्हणलं मग ऑर्गन लिव्हिंग. अशा प्रकारे चेंजेस होत गेले. आता बघा पुढचा मुद्दा आहे चेंजेस, म्हणजे त्याला नाव आहे ॲडॅप्टेशन. डेव्हलपिंग चेंजेस याला म्हणतात ॲडॅप्टेशन. म्हणजे चेंजेस इन द लिव्हिंग टू ॲडजस्ट विथ सराउंडिंग. चेंजेस इन द लिव्हिंग टू ॲडजस्ट विथ सराउंडिंग. फिशमधले चेंजेस फिशला ॲडजस्ट करून देतात पाण्यामध्ये. तर एलिफंटमधले चेंजेस एलिफंटला फॉरेस्टमध्ये ॲडजस्ट करून देतात, आहे की नाही. म्हणून म्हटलं सो चेंजेस ॲडॅप्टेशन. सो इन डिफरंट लिव्हिंग डिफरंट टाईप ऑफ चेंजेस आर देअर. सो चेंजेस म्हणजेच ॲडॅप्टेशन आर नॉट सेम, सो लिव्हिंग आर ऑल्सो नॉट सेम. ते पण लिव्हिंग सेम आहेत का, नाही आहेत. फरक आहे की नाही. वाघात आणि सापामध्ये फरक आहे ना. बनियन ट्री आणि तुमचं रोज ट्री फरक आहे ना. कशामुळे, बिकॉज चेंजेस आर डिफरंट. ड्युरिंग इव्हॉल्युशन प्रोसेस डिफरंट लिव्हिंग हॅव डिफरंट टाईप ऑफ ॲडॅप्टेशन. सम हॅव डेव्हलप ॲडॅप्टेशन, सम हॅव अनडेव्हलप ॲडॅप्टेशन. सो लिव्हिंग आर डिफरंट. आणि म्हणून हा इथं मुद्दा आहे. म्हणून बघा, लिव्हिंग्स ऑल ॲनिमल्स ऑन दिस अर्थ आर दे सेम. सेम आहेत का, नाही आहे, डिफरंट आहे. फॉर एक्झाम्पल अमिबा, पॅरामेसियम, देन स्पंजेस, देन अर्थवर्म, स्नेक, फिश, सगळे डिफरंट आहेत. फ्रॉम अमिबा पॅरामेसियम टू व्हेल, समुद्रामधला व्हेल मासा असतो ना, कितीतरी लिव्हिंग आहेत अनेक प्रकारचे. पहिले आपण स्नेक, लिझार्ड, टॉर्टाइज, फिश पुष्कळ आहेत. मोलुस्का, फायलम शिकलो आपण, नाही का, अर्थवर्म. डिफरंट लिव्हिंग आर डिफरंट. सो वी सी द डायव्हर्सिटी अमॉंग द ॲनिमल्स. ॲनिमलमध्ये काय आहे, समानता आहे का, खूप फरक आहे. का बरं फरक आहे असा, कारण बिकॉज ऑफ द ॲडॅप्टेशन आर डिफरंट, चेंजेस आर डिफरंट. आणि म्हणूनच बघतो आपण, हे झालं ॲनिमलचं. दुसरं आहे प्लॅन्ट. आर द ऑल प्लॅन्ट सेम आहेत का, नाही आहेत. बघा बरं, अलगी, नदीमधली अलगी बघा, शैवाळ असते की नाही, कसं असते, ओन्ली फायबर बॉडी असते, सिंपल तंतुमय बॉडी असते, फायबर बॉडी, फिलॅमेंटस बॉडी असते. पण सम हॅव ऑर्गन्स, त्याला ऑर्गन आहे काही नाही. अलगी मला ऑर्गन असते का, काही नाही. पण बाकीच्या लिव्हिंगला, प्लॅन्टला ऑर्गन असते, रूट, स्टेम, फ्लावर, लिव्ज असते की नाही. सो डिफरंट टाईप ऑफ प्लॅन्ट्स आर देअर फ्रॉम अलगी टू बनियन ट्री. मोठं झाड वडाचं, किती चेंजेस आहे सांगा बरं. अलगी कुठे ना बनियन ट्री कुठे, का बरं, बिकॉज ऑफ द ॲडॅप्टेशन, बिकॉज ऑफ द चेंजेस. अलगी मेक स्लो चेंजेस, लेस चेंजेस, सो इट रिमेन अलगी विदाउट बॉडी पार्ट्स. बट बनियन ट्री मेक many changes, many adaptation, so that become large banyan tree. So there is variation, म्हणजे विविधता, फरक आहे among the different plants, among the different animals. कोणामुळे, because of the adaptation changes that occur in them during the process of evolution. आता याच्यामध्ये पुढला मुद्दा आहे. मग सांगितलं मी कशा प्रकारे लाईफ या पृथ्वीवर तयार झाला, मग डेव्हलप होत गेला ड्यू टू चेंजेस, आणि न्यू लिव्हिंग तयार झालं, डेव्हलप झाले सगळे. आता देर आर हाऊ मेनी थेरीज ऑफ इव्हॉल्युशन आर पुट फोर्थ बाय द सायंटिस्ट. किती प्रकारच्या, कोणत्या प्रकारच्या थेरीज या इव्हॉल्युशनच्या जगात दिलेल्या आहेत. देर आर मेनी डिफरंट थेरीज, डिफरंट टाईप ऑफ ग्रुप ऑफ सायंटिस्ट. They observed the nature, carried many experiment and they gave many theories. पण याच्यामध्ये एक थेरी खूप महत्त्वाची आहे. कोणती, थेरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट, याला म्हणतात थेरी ऑफ इव्हॉल्युशन. पुढे पाहणार आहोत आपण.
इट इज ॲक्सेप्टेड बाय द वर्ल्ड. आजच्या जगाने तीच थेअरी ॲक्सेप्ट केली. कोणती केली? थेअरी ऑफ ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट. त्याला दुसरं नाव आहे बिग बँग. बघा, महास्फोट झाला, ग्रह निर्माण झाला, ताऱ्याचा स्फोट झाला, ग्रह निर्माण झाला, प्लॅनेट निर्माण झाले, म्हणजे देअर वॉज एक्सप्लोजन ऑफ द स्टार, देन प्रोड्यूस प्लॅनेट फ्रॉम दिस एक्सप्लोजन. अशा प्रकारे काय बनली? मग अर्थ बनली. आणि अर्थमध्ये मग काय झालं? ओशन बनले. आणि पुढे मग ह्या गोष्टी घडल्या. सिम्पल एलिमेंट, मग सिम्पल ऑर्गॅनिक कंपाऊंड, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्यानंतर मग सेल, सिम्पल सेल, त्यानंतर डेव्हलप सेल, त्यानंतर डिफरंट टाईप ऑफ द लिव्हिंग. आता पाहूया आपण थेअरीज ऑफ इव्हॉल्युशन. ते कशी आहे? तीच गोष्ट सांगितली, जे आता तुम्हाला मी सांगितली. तर हे स्टेप बाय स्टेप. फर्स्ट लिव्हिंग, पहिले कोण? एलिमेंट. त्यानंतर फर्स्ट लिव्हिंग, त्यानंतर डेव्हलप लिव्हिंग. फर्स्ट लिव्हिंग कोणता? युनिसेल्युलर, एक पेशीवाला फक्त. नंतर मग डेव्हलप सेल, पण कोणता? युनिसेल्युलर. जसं म्हटलं आपण, ते कोणता? बॅक्टेरियावाला पहिला बनला. ते कसं होतं? अनडेव्हलप सेल, सिम्पल सेल, प्रोकॅरियोटिक. मग कोणतं बनलं? युकॅरियोटिकवाला. असं आपले कोणते आहेत? प्रोटोझोआ वगैरे, अमिबा वगैरे. त्यानंतर बाकीचे बनले मग कोणते? स्पंजेस आहे, हायड्रा आहे, चाललं पुढे पुढे. मग प्लेटी हेल्मेंथिस, ॲस्केल्मेंथिस, लिच वगैरे सगळे असे बनत गेले पुढे आपल्यापर्यंत. आता तुम्हाला पेपरला प्रश्न आला, थेअरीज ऑफ इव्हॉल्युशन. तुम्ही काय सांगाल मग? देअर वॉज स्लो ग्रॅज्युअल चेंजेस अमॉंग द लिव्हिंग फॉर द लॉंग पिरियड ऑफ 300 crores years. Development changes takes place in the living. First living was only unicellular, undeveloped. Because पुढचा मुद्दा लिहायचा. Number 2, because of many changes in every generation in living, after 300 crores, new living is developed. त्याला म्हणतात थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. 2-3 पॉईंट मी तुम्हाला हे सांगायचं आहे. कोणता? 300 years ago, 300 crore years ago. बघा, 300 crore, 300 करोड वर्षापूर्वी काय झालं? फर्स्ट लिव्हिंग अपियर्ड ऑन द अर्थ इन ओशन वॉटर. आता बोललो कसं झालं तो तयार. आताच बोललो, एलिमेंट जॉईन टुगेदर, दे फॉर्म सिम्पल ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड, देन दे फॉर्म कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड, देन देअर वॉज प्रोडक्शन ऑफ द सेल, फर्स्ट लिव्हिंग. ठीक आहे. तर देन फ्रॉम फर्स्ट लिव्हिंग डिफरंट टाईप ऑफ द लिव्हिंग प्रोड्यूस because of many changes, many adaptation, many development, new living was produced. याला म्हणतात theory of evolution. कशी प्रोसेस आहे? स्लो प्रोसेस आहे. माहीत नाही पडत पण होत आहे. माहीत पडत नाही पण होत आहे की नाही? अजून सुरूच आहे डेव्हलपमेंट. सो इट इज प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट प्रोसेस among the living to form new living from their ancestor due to slow and gradual changes. इथं 3 शब्द महत्त्वाचे आहे. व्हॉट इज इव्हॉल्युशन? इव्हॉल्युशन म्हणजे काय? इट इज द प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट प्रोसेस ड्यू टू स्लो अँड ग्रॅज्युअल चेंजेस फॉर अ लॉंग पिरियड टू फॉर्म न्यू लिव्हिंग. कोणापासून? फ्रॉम द ॲन्सेस्टर. किती झाले मुद्दा पहा बरं. प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट प्रोसेस due to slow and gradual changes among living to form new living. तिसरा मुद्दा, from their ancestor, it is called as evolution. आता हे तुम्हाला मी जे सांगितलं हे कशावरून खरं म्हणायचं? नुसतं मी म्हणतो म्हणून का? किंवा नुसतं पुस्तकमध्ये आपल्याला लिहून आहे म्हणून मानायचं का? नाही. दे हॅव डिफरंट टाईप ऑफ एव्हिडन्सेस. म्हणजे याला प्रूफ आहे. याला काय आहे? प्रूफ. कोणते याच्यामध्ये प्रूफ आहेत? पुरावे याला कोणते आहेत? प्रूफ म्हणजे पुरावे, एव्हिडन्सेस. बघा आता एव्हिडन्सेस फॉर इव्हॉल्युशन, ते पुरावे, ते एव्हिडन्सेस आताही आहेत बरं. हे तुम्ही शिकणार आहात, आपण पाहणार याच्यामध्ये. कोणते आहेत? टाईप्स ऑफ, डिफरंट टाईप ऑफ एव्हिडन्सेस. मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, दुसरा ॲनाटॉमिकल एव्हिडन्स,
आपल्या बॉडीमध्ये आताही काही ऑर्गन आहेत जे काही कामाचे नाही आहेत. असं तुमच्या माकड हाड आहे, शेपटीचा हाड, शेपटी गेली पण हाड कायम आहे, वेस्टिजियल ऑर्गन. आपल्या कान आहे ना आपले, हे सुद्धा वेस्टिजियल ऑर्गन आहे. तुमच्या बॉडीमध्ये असते अक्कलदाढ, विस्डम टीथ, ते पण कसं आहे, बिनकामाचं आहे, याला म्हणतो वेस्टिजियल ऑर्गन. पण तेव्हा याचं पूर्वी याचं काम होतं, म्हणजे आपण माकडाचेच वंशज आहोत या ऑर्गनवरून सिद्ध होते. म्हणून तिसरा पुरावा आहे वेस्टिजियल ऑर्गन इन द बॉडी. असे बरेच तुमच्या बॉडीमध्ये वेस्टिजियल ऑर्गन आहेत. त्यानंतर किती झाले आपले मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, ॲनाटॉमिकल एव्हिडन्स, वेस्टिजियल ऑर्गन. त्यानंतर पॅलेओंटॉलॉजिकल एव्हिडन्स, जे पृथ्वीच्या पोटामध्ये काय आहेत, फॉसिल्स आहेत, जीवाश्म आहेत ना, फॉसिल्स नाही का, ते सुद्धा आपल्याला पुरावा देतात, एव्हिडन्स देतात. कशासाठी? फॉर द इव्हॉल्युशन. त्यापुढे आहे कनेक्टिंग लिंक. आताही काही असे ॲनिमल आहेत, दे शो सम कॅरेक्टर ऑफ द फिशेस अँड सम कॅरेक्टर ऑफ द मॅमल्स. असे काय आताही, याला म्हणतो आपण लंग फिश उदाहरण याच्यामध्ये. सेकंड आहे डकबिल प्लेटिपस आहे ना, हे सुद्धा रेप्टेलिया आणि ॲव्ज, जे रेप्टाईल ॲनिमल आणि बर्ड्स यांच्यामध्ये तो जोडणी करतो. कसं काय? कनेक्ट करतो, लिंक. कसं काय? बिकॉज दिस डकबिल प्लेटिपस शो सम कॅरेक्टर ऑफ द रेप्टेलिया अँड सम कॅरेक्टर ऑफ द ॲव्ज, बर्ड्स. याहून काय सिद्ध होते की सगळे बर्ड्स, ॲव्ज यांचा जो म्हणतो आपण ग्रुप नाही का, हा तयार कुठून झाला? रेप्टाईलपासून, स्नेकपासून. कसं? बिकॉज ऑफ चेंजेस, ॲडॅप्टेशन, डेव्हलपमेंट, ते बनले. याला म्हणतो आपण कनेक्टिंग लिंक. हा सुद्धा पुरावा महत्त्वाचा आहे. त्यानंतर लास्ट आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्सेस. सगळे बघणार आहोत आपण पुढे वन बाय वन. तुम्ही फक्त माहिती ठेवा टाईप्स ऑफ, डिफरंट टाईप ऑफ, म्हणून आपण टाईप्स ऑफ एव्हिडन्सेस दॅट सपोर्ट थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. कोणत्या कोणत्या प्रकारचे एव्हिडन्सेस आहेत जे या थेअरीला सपोर्ट करतात. हे किती प्रकारचे आहेत बघा, 1 2 3 4 5 6. कोणते कोणते आहेत? मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्स, ॲनाटॉमिकल एव्हिडन्स, वेस्टिजियल ऑर्गन, पॅलेओंटॉलॉजिकल एव्हिडन्स, त्यानंतर कनेक्टिंग लिंक, आणि शेवटचा आहे एम्ब्रिओलॉजिकल एव्हिडन्स. अशा प्रकारे इथे आपण आता थांबूया. तुमचं आता कर्तव्य काय आहे? या सगळ्या व्हिडिओचं काळजीपूर्वक अवलोकन करायचं, पुस्तकही वाचायचं, मी काय सांगितलं पुस्तकमध्ये काय देऊ नये, आणि त्यानंतर प्रत्येक टॉपिकवर तुम्ही क्वेश्चन बनवायचे. एक्सप्लेन द थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. इथं प्रश्न कसे बनणार? एक्सप्लेन थेअरी ऑफ इव्हॉल्युशन. राईट डाऊन डिफरंट टाईप्स ऑफ द एव्हिडन्सेस दॅट सपोर्ट द थेअरी ऑफ इव्हॉल्युशन.